तर इराणकडून नवीन कमांडर इन चीफची घोषणा करण्यात आली आहे। अहमद वाहिदी इराणचे नवे कमांडर इन चीफ असणार आहेत। इराणी सैन्याच्या नवीन कमांडर इन चीफचं नाव आता जाहीर करण्यात आलेलं आहे। श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये नागरिक रस्त्यावर उतरलेत। अयातुल्ला खामेनींचा मृत्यू झाल्यानं नागरिकांचं आंदोलन आहे। श्रीनगरमधील शिया मुस्लिमांनी जोरदार निदर्शनं केलेली आहेत। त्या ठिकाणी ही दृश्य आपण पाहतोय। महिलांकडून शोक व्यक्त करण्यात येतोय। पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय। लेहमधील देखील आपण दृश्य पाहतोय। शिया संघटनांकडून हे दुःख व्यक्त करण्यात येतंय। हर एक को ये जो भी मतलब मुसलमान इसमें इसका हर एक को इससे ताल्लुक़ है, क्योंकि ये जो इस्लाम इसी से हर तरह मतलब इस्लाम ज़िंदा होता है। इस्लाम के साथ वाबस्तगी हर एक को है, लिहाजा हर एक को इसमें शमूलियत करनी चाहिए और हमेशा पेश रहना चाहिए। बहुत करीब है कि अल-कुद्स ज़रूर आज़ाद हो जाएगा और हम वो कौम है, न कभी हम जालिम के सामने झुके हैं, न कभी जालिम के सामने झुकेंगे। हम अपना सर कटवाएंगे लेकिन कभी जालिम के सामने झुकेंगे नहीं। इंशाल्लाह ये लड़ाई जारी रहेगी जब तक ये जुल्म खत्म नहीं होगा। इंशाल्लाह वक्त करीब है और हमारा इमाम इंशाल्लाह ज़हूर करेगा और इस दुनिया को अदल व इंसाफ की हुकूमत मिलेगी। तर इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात। इस्रायल आणि अमेरिकेचे हवाई हल्ले सुरूच राहणार आहेत असा दावाही ट्रम्प यांनी केलाय। तर इराणी लष्कर आणि पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन देखील ट्रम्प यांच्याकडून करण्यात आलंय। जर अमेरिकेनं इराणमध्ये पाय रोवले, पाकिस्तानच्या युद्धामध्ये, पाकिस्तान अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये ट्रम्प पूर्णपणे पाकिस्तानला मदत करत आहे। लक्षात घ्या, पाकिस्तानला अर्थसहाय्य, पाकिस्तानला मिसाईल्स, पाकिस्तानला शस्त्र पुरवण्याचं काम प्रेसिडेंट ट्रम्प करत आहे। आणि प्रेसिडेंट ट्रम्पनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये 2 दिवसापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तानच्या जनरलच्या शौर्याचं कौतुक केलेलं आहे। याच्यावर सुद्धा भारताच्या परराष्ट्र खात्याकडून साधं निषेधाचं शब्द बाहेर पडला नाही। इराणकडून रासायनिक शस्त्र वापरण्याची धमकी आहे। अमेरिका आणि इस्रायलवर रासायनिक हल्ल्याची धमकी देण्यात आलेली आहे। विध्वंसक हल्ल्याच्या धमकीला ट्रम्प यांनी प्रत्युत्तर दिलाय। इराणने प्रयत्नही करू नये, धडा शिकवू असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। तर कधीही पाहिली नसेल अशी लष्करी कारवाई होईल असाही इशारा देण्यात आलाय। अब्दुल रहीम मौसवी या इराणच्या चीफ ऑफ स्टाफचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर येत आहे। इराणमध्ये अमेरिका इस्रायलकडून हल्ले सुरू आहेत। एका हल्ल्यात चीफ ऑफ स्टाफचा मृत्यू झालाय। इराणच्या लष्कराला एकामागून एक धक्के बसतायत। त्यांचे अनेक नेते ठार झालेले आहेत। तर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा मृत्यू झालाय। खामेनी यांच्या निधनाबद्दल इराणमध्ये शोक व्यक्त करण्यात येतोय। ईशान्येकडील इमाम रझा दर्ग्यात नागरिक जमलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।